नमस्कार. चला आज बोलूया एक अशा विषयावर जो जवळजवळ प्रत्येक पालकाला कधी ना कधीतरी नक्कीच सतावतो. तो म्हणजे मुलांचा हट्टीपणा. हा अनुभव खूप कॉमन आहे, पण हो, तो कधीकधी खूपच त्रासदायक ठरू शकतो. तर आज आपण मुलांच्या या हट्टीपणामागची कारणं आणि त्यावरचे काही सोपे उपाय समजून घेणार आहोत. कधी कधी असं वाटतं ना की आपलं मूल अचानक खूपच हट्टीपणा करायला लागलंय, प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतंय. हा प्रश्न अनेकांना पडतो आणि यात एकटं वाटून घेण्यासारखं खरंच काही नाहीये. बरं, तर या हट्टीपणामागे नक्की काय दडलंय? चला त्याची 5 मुख्य कारणं समजून घेऊया. आणि हो, ही कारणं म्हणजे काहीतरी मोठी समस्या नाहीये. उलट मुलांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायची एक संधी आहे. सुरुवात करूया पहिल्या कारणाने, आणि हे कारण ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, कारण हे खरं तर त्यांच्या वाढीचं एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे. या वयात ना त्यांचं स्वतःचं असं एक मत तयार व्हायला लागतं. त्यांना वाटायला लागतं, अरे मला सगळं कळतंय, मला सगळं माहित आहे, आणि म्हणूनच ते कदाचित आपलं लगेच ऐकत नाहीत. पण खरं तरी ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ ते आता स्वतःचा विचार करायला शिकत आहेत. ओके, आता येऊया दुसऱ्या कारणाकडे. हे कारण तर खूपच कॉमन आहे, आणि गंमत म्हणजे यात कुठेतरी आपल्याच वागण्याचा एक आरसा दडलेला असतो. त्यांना हवं असतं आपलं लक्ष. हो, म्हणजे कधी कधी हट्टीपणा करणं म्हणजे विरोध करणं नसतंच मुळी. तो फक्त आपल्याकडून म्हणजे पालकांकडून थोडंसं अटेन्शन मिळवण्याचा एक प्रयत्न असतो. त्यांना फक्त आपला थोडा वेळ हवा असतो, थोडं प्रेम हवं असतं. बरं, तिसरं कारण थेट आपल्या आजच्या जीवनशैलीशी जोडलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या घरात आणि हातात असलेल्या एका गोष्टीशी, खूप जास्त स्क्रीन टाईम. हो, मोबाईल आणि टीव्ही. जर मुलं खूप जास्त कार्टून बघत असतील किंवा मोबाईलवर खेळत असतील, तर त्यांच्यात एक प्रकारचा चिडचिडपणा येतो. म्हणजे कसं आहे, त्या स्क्रीनमधून येणाऱ्या सततच्या उत्तेजनामुळे ना त्यांच्या लहानशा मेंदूवर खूप ताण येतो, आणि मग त्याचा परिणाम हट्टीपणात दिसून येतो. आता चौथं कारण हे इतकं साधं आणि बेसिक आहे की आपल्या धावपळीच्या आयुष्यात पालक म्हणून त्याकडे हमखास दुर्लक्ष होतं. पण हे खूपच महत्त्वाचं आहे. थकवा किंवा भूक. खरंच, जर मूल दमलेलं असेल, त्याची झोप झालेली नसेल किंवा त्याला खूप भूक लागली असेल, तर ते चिडचिड करणारच. म्हणजे कधी प्रॉब्लेम त्यांच्या वागण्याचा नसतोच, तो असतो पूर्णपणे शारीरिक. म्हणून त्यांचं खाणं पिणं, त्यांची झोप याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि आता 5वं कारण, हे कदाचित आपल्यासाठी सर्वात अवघड असू शकतं, कारण ते थेट आपल्याशी म्हणजे पालकांच्या प्रतिक्रियेवर आणि घरातल्या वातावरणावर अवलंबून आहे. पालकांचा राग. म्हणजे बघा, जर घरात सतत ओरडाओरडी होत असेल, तर मुलं प्रतिसाद देणंच बंद करून टाकतात. ती एक प्रकारची भिंतच तयार करून घेतात. ओरडण्यामुळे ते ऐकणं सोडून देतात आणि स्वतःचा बचाव म्हणून हट्टी वागायला लागतात. तर ही झाली काही महत्त्वाची कारणं. अच्छा, पण मग आता प्रश्न येतो की अशा वेळी